नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे आहे ते भुईमुग जे आहे, भुईमुगाला स्प्रिंकलरने पाणी लावलेलं आहे. दोन स्प्रिंकलच्या पलटीमध्ये रान होऊन जाते. हे बघा इथपर्यंत आहे. थोडंसं त्याला पाणी दिल्यानंतर हडकू द्यायलो आणि पुन्हा या साईडला पलटी मारून द्यायलो, म्हणजे वापसा स्थिती पण राहिली पाहिजे आणि अवश्य त्यावेळेस पाणी पण मिळालं पाहिजे. या हिशोबाने आम्ही तिकडं 8 दिवस झाले की त्यानंतर इकडं मारलो. आपला भुईमुग जे आहे तर भुईमुगाला आज 3 महिने होत आहेत. 30 डिसेंबरला पेर झाली ती आपली. 20 किलो पेर आहे आपलं. मध्ये वाढ थोडी कमी दिसू लागली, त्यावेळेस आम्ही युरिया मारला. त्याला युरिया मारल्यानंतर पाणी दिलं लगेच. तेव्हापासून भुईमुग जे आहे ते त्याची वाढ आणि हिरवेपणा पण वाढला आणि वाढ पण चांगली झाली. नाहीतर रान जे आहे ते अगोदर मोकळं आपलं टोकन केल्यावर दिसू लागलं, मध्ये मध्ये गॅप दिसू लागला भरपूर. आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात भरपूर ऊन पडत आहे. त्यामुळे स्प्रिंकलर जे आहे ते 4 दिवसाला आम्हाला इथं लावावं लागत आहे. 4 दिवस झाले की त्या साईडनं आणि 4 दिवस झाले की या साईडनं पुन्हा यावंच लागत आहे. नाही तर भरपूर ऊन पडल्यामुळे खूप हरकत आहे. अजून एका महिन्यात भुईमुग येईल काढायला. 4 महिन्याचं पीक आहे. हे आपण जे आहे ते आपलं जास्त होत नाही याच्यामध्ये भुईमुग, कारण 3 हिस्से करून सगळ्यांना थोडं थोडंच खायसाठी येतो आणि काही मजुरा काढण्यासाठी जातो. आपलं तरी आपल्याला घरी वर्षभर पुरतो. शेंगदाणे विकत आणायची गरज नाही पडत. तर असे शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनल आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.